गौरी गणपतीमध्ये खूप जास्त गोड खाऊन बोर झाला असेल तर साधं सोपं असं मस्त अशी गरमागरम दाल खिचडी करायलाही कमी वेळ लागतो आणि खायलाही खूप टेस्टी लागते। नक्की ट्राय करून बघा या प्रकारचं दाल खिचडी। मी 1 वाटी तांदूळ घेतलेत, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे। तुम्ही हवं तर तुरीची डाळही घेऊ शकता स्वच्छ धुवून। याच्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून आपल्याला कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। हे छान मिक्स करून घ्या। 3 शिट्ट्यामध्ये मुगाची डाळ आणि तांदूळ अगदी छान मऊसूत शिजून झाले ते पहा। इतकेच मऊ करायचेत आपल्याला, अगदी रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी बनते। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अजून नवीन नवीन व्हिडिओ चॅनलवर पाहायचे असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन पण मिळतील। आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले, हवं तर तुम्ही तूप वापरा, अजून छान चव येते। लाल मिरची आलं लसूण 1 चमचाभर छान परतून घ्यायचं आहे आणि कांदा मी खूप बारीक कट करून घेतला आहे। कांदा लालसर परतल्यानंतर टोमॅटोही बारीक कट करून घेतला आहे। जसं दाल खिचडीमध्ये भाज्या जास्त दिसत नाहीत त्या प्रकारे आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायच्यात। आता आपण मसाले ॲड करून घेऊया। ही साधी सोपी सपक खिचडी आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त मसाले टाकायची गरज नाही आहे। मी 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचाभर गरम मसाला टाकला आहे। हवं तर तुम्ही याच्याऐवजी बिर्याणी मसाला वापरू शकतात, त्यानेही खूप छान चव येते। चवीनुसार मीठ। आता हे संपूर्ण मसाले तेलामध्ये छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाज्या ॲड करून घ्यायच्यात। मी बटाटे, गाजर आणि फ्लावर घेतला आहे। याला गरम पाण्यामध्ये 5 मिनटं उकळून घेतलं आहे। त्याच्यानंतर मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून 5 मिनटं शिजवायचे, कारण आपण जे तांदूळ शिजवून घेतलेला आहे आधीच, त्याच्यामुळे आपल्याला भाज्या अजून शिजवून घ्यायच्यात। अर्धी वाटी पाणी टाकून आपल्याला भाज्या 5 मिनटं शिजवायच्यात, कारण मसाला छान मुरतो भाज्यांमध्ये आणि छान चव येते। पहा 5 मिनटानंतर लगेचच शिजते। नेहमीची खिचडी खाऊन बोर झाला असेल तर नक्की या प्रकारची खिचडी ट्राय करून बघा, खूप छान चव लागते ह्याची। आणि आता हे संपूर्ण भात याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे खूप मोकळा आणि सुटसुटीत झाला आहे। याच्यामध्ये आता गरम पाणी टाकून घ्या, थंड पाणी नका वापरू, नाहीतर चव बदलेल। 1 वाटीभर मी गरम पाणी टाकलं आहे। हे पहा या प्रकारे। आता 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। भाज्या आणि डाळ तांदूळ शिजलेलेच आहेत, तरीही 5 मिनटानंतर हे पहा मस्त असं पाणी, भात, भाज्या अगदी छान मऊसर शिजल्यात। वरतून कोथिंबीर टाका, हवं तर अजून चटपटीत करण्यासाठी वरून तडका देऊ शकता। मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे। थँक्यू।